नमस्कार, वेलकम टू ॲमिकस लॉ अकॅडमी. आज आपल्यासोबत अजून एक यशस्वी कॅन्डिडेट 2022च्या प्रोसेसमध्ये जे मेरिटमध्ये ज्यांचा 78th नंबर आहे आणि ते प्रॅक्टिशनर आहेत. 5-1 वर्ष त्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे वर्धामध्ये प्रॉपर डिस्ट्रिक्ट बारला. हर्षवर्धन आनंद कणव असं त्यांचं नाव आहे आणि आज ते आले होते ऑफिसमध्ये पेढे द्यायला. तर त्यांचा सत्कारही केला आम्ही, त्यांच्याशी गप्पा मारल्या थोड्याशा आणि नेहमीप्रमाणे त्यांना म्हटलं की नवीन कॅन्डिडेट्स जे आता ॲस्पिरंट्स आहेत त्यांच्यासाठी काहीतरी टिप्स तुम्ही द्या थोडक्यात. प्री आणि मेन्स आणि इंटरव्ह्यू या तिन्ही स्टेजमध्ये त्यांनी कशा पद्धतीनं अभ्यास केलेला होता. तर त्यांच्याशी बोलूया आपण. हर्षवर्धन सर, वेलकम आणि परत एकदा तुमचं अभिनंदन. थँक्यू सर. तर थोडक्यात तुम्हाला आता तिन्ही स्टेजेसबद्दल काहीतरी जाणून असं घ्यायचं आहे ज्यामुळे तुम्हाला असं वाटतं की तुम्ही यशस्वी झालात. तर पहिल्यांदा आपण प्रिलिम्सच्या बाबतीत ॲक्च्युली मला हे सांगा की तुम्ही कधी सुरू केलं, हे निर्णय कधी घेतला आणि कधी सुरू केलं प्रिपरेशन सर, फर्स्ट अटेम्प्ट मी 2020च्या बॅचमध्ये दिला होता. तेव्हा प्रिलिम्स माझी झाली होती क्लिअर, परंतु मेन्स राहिली होती माझी. क्रिमिनलच्या पेपरमध्ये काही क्वालिफाय होऊ शकलो नाही, त्यामुळे तेव्हा थोडी प्रिपरेशन झाली होती. त्यानंतर 21च्या प्रोसेसमध्ये मी क्वालिफाय नव्हतो. ओपन असल्यामुळे 3 वर्षांची प्रॅक्टिस बसत नव्हती, त्यामुळे ती क्वालिफाय नसल्यामुळे मला डायरेक्ट 20-22 द्यावं लागली. अच्छा. त्यामध्ये प्रिलिम्समध्ये सर मी मोस्टली बेअर ऍक्ट आणि त्याचं रिव्हिजन जास्तीत जास्त. बेअर ऍक्ट्स मधून एक शॉर्ट स्वतःच्या नोट्स तयार केल्या होत्या प्रिलिम्स पर्पजसाठी. कुठल्या सेक्शन मध्ये कुठलं काय काय महत्वाचं लक्षात ठेवायचं, म्हणजे क्लॉजेस आणि अशा पद्धतीने. तर ज्यावर प्रोबेबल क्वेश्चन्स जे काही असतील त्याचे जे काही मार्केट्समध्ये बुक्स असतात अवेलेबल, त्यानुसार त्याची MCQची प्रॅक्टिस केलेली होती. आणि मोस्टली मी रिव्हिजनवर भर दिला होता प्रिलिम्समध्ये. तर जेवढ्या जास्त रिव्हिजन होतील तेवढं ते नंतर फास्ट पण व्हायला लागतं आणि ते पुन्हा पुन्हा रिवाइज केल्यामुळं तो अख्खा ऍक्ट एक बर्ड्स आय व्ह्यू मध्ये आपल्याला दिसू लागतो काही दिवसांनी. आणि मग प्रिलिम्स मध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ह सोडवायला त्याचा फार फायदा होतो असं मला वाटतं सर. बरं, म्हणजे बेअर ऍक्ट वर फोकस करायचं आणि रिव्हिजन म्हणजे MCQ सोडवायचे आणि रिव्हिजन करायचं आणि बेअर ऍक्ट पुन्हा पुन्हा वाचायला पाहिजे. बरं, आता मेन्सवर आपण येऊया. तर मेन्सच्या बाबतीत काय काय तयारी केली? मेन्समध्ये मी सर वेगळ्या नोट्स तयार केल्या होत्या प्रिलिम्स पेक्षा, ज्यामध्ये प्रत्येक कॉन्सेप्च्युअल आणि जे क्वेश्चन्स प्रिव्हियसली विचारलेले होते ते आणि प्रत्येक एखादा सब्जेक्ट घेऊन त्याच्यामधल्या ज्या कॉन्सेप्ट्सवर किंवा जे प्रिव्हियस क्वेश्चन्स आले असतील ते क्वेश्चन्स घेऊन त्याचे आन्सर्स फ्रेम केलेले होते. म्हणजे ऍक्ट मधलं एखादं आन्सर स्वतःच्या शब्दांमध्ये उतरवायचे आणि जे काही आपल्याकडे टेक्स्ट बुक्स असतील, रेफरन्स बुक्स असतील, त्यातले काही इनपुट्स त्यात टाकायचे आणि असं एक स्वतःचं आन्सर तयार करायचं आणि प्रिव्हियस पेपर सर सोडवायचे. तर हे मी केलं होतं. त्यासाठी पण त्या नोट्सचं परत रिव्हिजन केलेलं होतं. हे जे नोट्स तुम्ही मेन्सला बनवले, हे तुम्ही प्रिलिम्स झाल्यानंतर बनवले का आधीच बनवले? हे मी प्रिलिम्स झाल्यानंतर बनवले होते सर. माझ्याकडे प्रिलिम्सचे होतेच, त्याला थोडं इलॅबोरेट केलं मी मेन्सच्या अनुषंगाने आणि पॉइंट वाईज. आणि आपण उत्तर परत फ्रेम कसं करायचं ते ठरवलं होतं मी, की टॅब द्यायची, छोटंसं एक इंट्रोडक्शन, त्यानंतर एक कॉन्सेप्ट एक्सप्लेन करायची आणि त्याला कन्क्लूड करायचं, असं 3 पार्टमध्ये पॉइंट्स वाईज आन्सर लिहायचं, असं मी ते केलं होतं सर. किती वेळ लागला या सगळ्या नोट्स तुम्हाला सब्जेक्टचे बनवायला? एक मला वाटतं 3-4 महिने लागले असतील सर. तोपर्यंत मेन्स आली समोर ना? भरपूर वेळ मिळाला होता. सप्टेंबर 2023 मध्ये आय थिंक प्रिलिम्स झाली होती. त्यानंतर मेन्स डायरेक्ट 24 मध्ये होती. बरोबर. आता ह्याला वेळ मिळाला, पण याला वेळ मिळाला. हा, इन द प्रोसेस जर हे करायचं झालं आपल्याला त्याला आधी करायला तर हे आधीच करायला पाहिजे. बरोबर. बरं, हे मेन्स साठीचं वेगळं अभ्यास आणि प्री साठीचा वेगळा अभ्यास वगैरे असं जे काही लोक म्हणतात, म्हणजे माझंही तसं काही मत नाहीये, पण असं काही वेगळं असतं? नाही सर, फक्त परीक्षेसाठी जे आपण प्रॅक्टिस करायला पाहिजे, जे तिथं करायचंय तेवढंच फक्त वेगळा अभ्यास तर सेमच केला होता. थोडे नोट्स इलॅबोरेट केले होते, बाकी फारसा फरक केलेला नव्हता. जसं प्रिलिम्स साठी फक्त ऑब्जेक्टिव्ह सोडवून बघितले होते, तसं मेन्समध्ये आन्सर रायटिंग आणि पेपर सोडवून बघणं हे केलं होतं. बरोबर.
बरं, आता मेन्ससाठी पेपर सोडवला होतात का तुम्ही? हो सर, प्रिव्हियस पेपर्स सोडवले होते. किती सोडवले होते? एक 7-8 वगैरे. 7 ते 8 पेपर सोडवले होते मी टाइम लावून. बरं. आणि चेक करून घेतले? हो, साधारणतः 15 मिनिटं आधी कम्प्लीट व्हायला लागले होते ते, 15 ते 20 मिनिटं आधी. बरं, आता एक पार्ट त्याच्यामध्ये असा असतो जजमेंट रायटिंग, जो थोडासा कॉम्प्लिकेटेड वाटतो सगळ्यांना. त्याची कशी तयारी केलेली होती तुम्ही? जजमेंट रायटिंगसाठी सर, जे आमच्या स्टेशनवरचे जे काही वर्ध्याचे जे काही जजेस होते, त्यांनी पास केलेले रिसेंट जे काही जजमेंट्स होते ते मी काढले होते ऑनलाईन. आणि काही कॉपीज पण आमच्या सिनियर सरांकडच्या जजमेंट्सच्या मी काढल्या होत्या. जजमेंट वारंवार वाचणं आणि त्यानंतर ते परत वाचल्यामुळे ते त्याची कॉन्सेप्ट काय असते, कसं लिहायला पाहिजे ते एक लक्षात येऊन जातं. बाकी फॉर्मॅट वगैरे तर माहितीच असतो आपल्याला जजमेंटचा. सगळ्यात मोठं ते एव्हिडन्सला अप्रिशिएशन जे असतं आणि त्याचं मार्शलिंग त्याला ते मांडणं, तेवढं एक फक्त वेगवेगळ्या जजेसचं वाचल्यामुळे एक स्वतःची एक शैली डेव्हलप होऊ लागते. एक 5-7 जजमेंट्स आपण स्वतः तयार केले की ते कळायला लागतं सर. तर ते एक मी केलं होतं. बरं, ठीक आहे. म्हणजे पेपर सोडवणे हे महत्वाचं आहे. म्हणजे असं म्हणता येईल का की कन्सेप्ट ज्यावेळी आपण वाचतो सुरुवातीलाच अभ्यासात, त्यावेळीच कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायला पाहिजे. फक्त प्रीचे टेक्निक्स डेव्हलप करायचे आणि मेन्ससाठी नंतर मेन्सचे टेक्निक डेव्हलप करायचे. बेस जो तयार होतो तो फर्स्ट अभ्यासामध्ये पहिल्या अभ्यासात तयार होतो. ओके. नंतर आपण इंटरव्ह्यू बद्दल बोलूया. तर इंटरव्ह्यूची तयारी कशी केली तुम्ही? इंटरव्ह्यू मेन्सची परीक्षा झाल्यानंतर लगेच मी इंटरव्ह्यूच्या तयारीला लागलो होतो. म्हणजे पेपर जरा बरे गेले होते त्यामुळं अपेक्षा होती. आणि मग मी तुमचा क्लास सुद्धा जॉईन केला होता. आणि त्यामध्ये मग तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं होतं, जे तुम्ही सुरुवातीला प्रिपरेशनचे लेक्चर्स जे दिले होते, तेच माझ्यासाठी एक फ्रेमवर्क ठरलं. त्याला मी पहिले लिहून काढलं होतं तुमचे पहिले लेक्चर्स, की आपल्याला म्हणजे कशा पद्धतीने एक ट्रॅक काय ठेवायचा आहे त्यानुसार. सगळ्यात पहिले प्रोफाईल तयार करून घेतलं एक, आणि त्याच्यावर प्रोबेबल जे काही क्वेश्चन्स येऊ शकतात प्रोफाईलवर ते तयार करून ठेवले. म्हणजे पर्सनल, एज्युकेशनल, प्रॅक्टिस बेस्ड आणि गावासंबंधी, जिल्ह्यासंबंधी हे सगळं. त्यानंतर प्रॅक्टिसमध्ये तुम्ही केस स्टडीज सांगितल्या होत्या, त्या तयार केल्या होत्या मी. त्यानंतर असे जे काही क्वेश्चन्स होते तुम्ही एक वही केली होती सेपरेट इंटरव्ह्यूसाठी, त्यामध्ये मी ते सगळं तयार केलं होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंटरव्ह्यूच्या फेजमध्ये सर, एक आपलं जे डोकं आहे ते थोडं शांत ठेवायला पाहिजे आणि जास्त टेन्शन घेता कामा नये. कारण आपण जेवढं जास्त इंटरव्ह्यूचं टेन्शन घेतो तेवढंच ते परफॉर्म करायला आपल्याला तिथे म्हणजे अडचण जाते. त्यामुळे मी शक्यतो त्याचं टेन्शन फारसं घ्यायचो नाही की आपला इंटरव्ह्यू आहे बाबा, किंवा आपल्याला हे विचारतील ते विचारतील. मी त्याला एक लिमिटेड ठेवलं होतं की जेवढं माझ्याकडनं होतंय तेवढे आपण सगळे करणार आहे. आणि मी एक तो स्कोप ठरवून घेतला होता की याच्या बाहेर काही पण ते विचारतील तर ते त्यांची लिमिट काहीच नाही आहे विचारायची. त्याच्यामुळे आपल्याकडून 100% कधीच होणार नाहीये त्यांच्या एका स्कोप मधलं. त्यामुळे मी तेवढंच ठरवलं होतं की जी आपली लाईन ठरलेली आहे तेवढा आपण अभ्यास करायचा, बाकी फारसं टेन्शन काही घ्यायचं नाही. त्याच याने मी समोर पण गेलो होतो इंटरव्ह्यूला. बरं, आता या इंटरव्ह्यूच्या प्रोसेसमध्ये आपण असं बघूया की एखादा वेगळा पॉइंट जो तुम्ही केला किंवा असं काही, म्हणजे आता तुमचं तर सिलेक्शन झालेलं आहे, पण काही वेळेला आपली एखादी चूक होते किंवा हे करायला पाहिजे होतं असं आपल्याला जे वाटतं, असं काही आहे का? इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनमध्ये सर, प्रोफाईलचं जे आता एक मी तुम्हाला पण सांगितलं तसं, काही लोकांची प्रोफाईल भरण्यापासूनची जी चूक असते ती पुढे कधी ती प्रोसेस फार महत्वाची असते पण तिथे आपण लक्ष देत नाही. पहिले तर आपली प्रोफाईल भरतानाच व्यवस्थित भरायला पाहिजे, फॉर्म भरताना प्रिलिम्सची. बरोबर, म्हणजे खरी आणि योग्य ती माहिती सगळी भरलेली आहे की नाही हे बघूनच आपण फायनल फॉर्म सबमिट करायला पाहिजे. आणि इंटरव्ह्यूमध्ये हे शिकवून दिलं म्हणजे बऱ्याच लोकांच्या अनुभवावरून मला, की ती एक छोटीशी चूक असते पण जी तुम्हाला म्हणजे सगळा तुम्ही अभ्यास केल्यानंतर शेवटी ती लक्षात येते आणि तेव्हा तुम्ही काहीच करू शकत नाही. वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे स्वतःची प्रोफाईल बघणं आणि स्वतःच्या प्रोफाईलवरनं एक स्वतःचे क्वेश्चन्स तयार करून ठेवणं ही एक महत्वाची गोष्ट आहे सर. आणि इंटरव्ह्यूचं टेन्शन ते घेता कामा नये. ते जेवढं कमी असेल किंवा स्वतःला जेवढं आपण फ्रेश ठेवू शकू किंवा
ते एक महत्वाचा फॅक्टर आहे सर. काय याला टेक्निक काय, इंटरव्ह्यूचं टेन्शन हे आता मेन झाल्यानंतर जे सुरू होतं तर टेन्शन येणं, त्याला टेक्निक काय आहे की हे टेन्शन मॅनेज करण्यासाठी? एक स्वतःमध्ये कॉन्फिडन्स असायला लागतो सर, आणि स्वतःला एक सांगावं लागतं की आपण म्हणजे आपल्याला एक काही लोकांना असतं की आपण इंटरव्ह्यू फेस कसा करायचा, हायकोर्ट जस्टिस येणार आहेत. तर त्यामुळे तुम्ही आम्हाला सांगितलं होतं एकदा, मला वाटतं की तुम्ही त्या लेवलचे, मला ऍक्च्युअली स्नेहा मॅडमनीच सांगितलं होतं की आम्ही म्हटलं होतं की हायकोर्ट जस्टिस येणार आहेत, मग आम्हाला टेन्शन यायचं मागच्या वेळी. तर स्नेहा मॅडम आम्हाला म्हणाला होत्या त्यांची लेवल किती असली तर तुमची पण आता लेवल ती झालेली आहे की तुमचा इंटरव्ह्यू ते घेणार आहे. त्यामुळे तो एक कॉन्फिडन्स जो आहे तो स्वतःला द्यावा लागतो की आपण त्या लेवलचे आहोत, म्हणूनच आपला इंटरव्ह्यू पण घेतला जातोय, आणि त्यामुळे एक पॉझिटिव्ह थोडं राहायला मदत होते. ओके, थँक्यू. प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू याच्याबद्दल तुम्ही जे टिप्स दिलेले आहेत त्याचं भविष्यात जे एक्झाम देणार आहेत त्या सगळ्यांना उपयोग होईल. तर आपण थांबूया. हे होते हर्षवर्धन सर. त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि परत एकदा त्यांचं अभिनंदन करू, आणि अशाच यशस्वी कॅन्डिडेट्स बरोबर आपण गप्पा मारू आणि त्यांच्याकडनं बऱ्याचशा टिप्स घेऊ. तर मी थांबतो. धन्यवाद.